नमस्कार, डिजिटल पुणे न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत आता शहाजी पाटील सर आहेत, आशुतोष संकाय पाटील आहेत आणि सपना मॅडम काकडे आहेत. खरं तर जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन, आशुतोष डान्स स्टुडिओ आणि सुयोग वंडर कार्ड यांच्या संयुक्त विद्यमानाने एक भव्य असा एक सांस्कृतिक महोत्सव होणार आहे, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. खरं तर प्रत्येक वर्षी कलाक्षेत्राला एक नवीन कलाटणी देणारा हा यांचा महोत्सव असतो. नृत्य दिग्दर्शक असेल, नाट्यकला असेल किंवा विविध प्रकारच्या ज्या पाककला असतील किंवा ज्या सौंदर्य स्पर्धा असतील, या विविध प्रकारच्या स्पर्धा या संस्था आयोजित करत असतात. मोठ्या प्रमाणात त्यांना रिस्पॉन्स हा मिळत असतो. अनेकांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी ते एक महत्त्वाचं व्यासपीठ ठरत असतं. आपल्यासोबत सेवानिवृत्त DCP शहाजी पाटील सर आहेत. सर, आपण प्रत्येक वर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करत असतात. यावर्षी देखील आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. नेमकी काय रूपरेषा आहे कार्यक्रमाची? आता हा जो कार्यक्रम आहे हा 19 जुलैला म्हणजे रविवार येतो आहे. त्या दिवशी वानवडीला महात्मा ज्योतिराव फुले या सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आता या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारच्या कलागुणांना वाव देण्यात येणार आहे. तो म्हणजे असा की आपण खेळ पैठणीचा, मंगळागौरी क्वीन्स, पाककला, मेहंदी, परत आपला लकी ड्रॉ, मॉडेलिंग, सौंदर्य स्पर्धा असे विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही त्या तारखेला घेणार आहोत. सकाळी 9 ते रात्री 9पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून सुद्धा लोक येणार आहेत, येत आहेत. मागच्या वर्षीच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आम्ही यावर्षी या कार्यक्रमाचं मोठ्या भव्य स्वरूपामध्ये आयोजन केलेलं आहे. आपल्यासोबत सपना मॅडम काकडे देखील आहेत. मॅडम, काय सांगताल, काय कार्यक्रमाची रूपरेषा आहे आणि नेमका कसा प्रेक्षकांचा किंवा सहभागी जे उमेदवार असतात त्यांचा सहभाग असतो? कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीने घेतला जातो. मागील वर्षी मी या कार्यक्रमांना त्यांच्या बरोबरीने होते, सरांच्या बरोबर. तर महिलांसाठी खूप मोठं आणि छान व्यासपीठ आहे, हक्काचं व्यासपीठ आहे, जिथे महिलांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यामध्ये त्यांना संधी मिळते स्वतःला सिद्ध करण्याची, स्वतःला वेळ देण्याची, स्वतःचं विश्व जगण्याची. अशा भरपूर संधी त्यांना मिळतात आणि नक्कीच महिलांसाठी अतिशय उत्तम आणि प्रेरणादायी कार्यक्रम असतो हा. आपल्यासोबत आशुतोष संकाय पाटील आहेत. सर, आपण जर बघितलं तर प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहानं हे आपला जो कार्यक्रम आहे तो होत असतो. अनेक कलाकारांना खरं तर नवीन व्यासपीठ मिळत असतं. अनेक कलाकार यातनं तयार होतात. आपला देखील आशुतोष डान्स स्टुडिओ नावाची डान्स अकॅडमी आहे. आपण देखील अनेक एक डॅन्सर आपण तयार केलेले आहेत. नेमका हा कार्यक्रम कसा आहे आणि कसा प्रतिसाद आपल्याला मिळणार आहे? सर्वप्रथम नमस्कार. मी युवा अभिनेता, कोरिओग्राफर, दिग्दर्शक आशुतोष संकाय पाटील. मी सर्वप्रथम डिजिटल पुणे न्यूजचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला वेळ देऊन आपल्या या कार्यक्रमाचे डिजिटल मीडिया पार्टनर ते झाले. आता या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर आपल्या 3 संस्था आहेत, जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन, सहयोग वंडर कार्ड आणि त्याचप्रमाणे आशुतोष डान्स स्टुडिओज. आम्ही या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नारी तूच शक्ती तूच प्रेरणा, येऊ द्या तुझ्या यशाची आराधना या टायटल अंतर्गत विविध 7 प्रकारचे प्रोग्राम आयोजित करीत आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आहे नृत्यकला संगम 2026, पर्व दुसरं आहे त्याचं. त्यामध्ये जवळपास 100हून अधिक नृत्य कलाकार आहेत, ज्यामध्ये की 3 वर्षापासून ते 73 वर्षापर्यंतच्या आजीसुद्धा त्यामध्ये डान्स परफॉर्मन्स करणार आहेत. त्यानंतर आपली सौंदर्य स्पर्धा आहे अँजेलिक फेस ऑफ महाराष्ट्र, ज्याचं की आपलं हे सीझन 2 आहे. किड्स, टीन्स, मिस आणि मिसेस अशा 4 कॅटेगरीमध्ये ही राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धा आपली होणार आहे, ज्यामध्ये की संपूर्ण महाराष्ट्रातून, गोवा आणि गुजरातमधून सुद्धा स्पर्धकांचा आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोबतच मंगळागौर स्पर्धा, मेहंदी स्पर्धा अशा इतरही बऱ्याच काही स्पर्धा, पुणेरत्न पुरस्कार वितरण सोहळा, जनकल्याण महाराष्ट्र भूषण सोहळा, नृत्यजीत, कलाजीत, कर्मजीत असे पुरस्कार वितरण सोहळासुद्धा आहेत. नेमका हा प्लॅटफॉर्म तयार करायचा एक जर उद्देश सांगायचं झालं तर मी स्वतः गेली 20 वर्ष झालं कलाक्षेत्रामध्ये आहे. काही जे वाईट अनुभव मला आले, माझ्या बाबांना आले, आम्हाला सर्वांना आले, ते अनुभव इतर
नवीन कलाकारांना, नवोदित कलाकारांना येऊ नयेत, त्यासाठी म्हणून आम्ही हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. आपण आता पाहतो की बऱ्याच वेळेला काही ठिकाणी जे आहे ते पार्शालिटी वगैरे होते, त्यामुळे जे खरे कलाकार आहेत, जे खरी कला आहे, त्यांना थोडासा मान मिळत नाही किंवा त्यांचा सन्मान केला जात नाही. बट आपल्या या प्लॅटफॉर्ममध्ये आपण टोटली सर्व जे काही आहे ते जे काही पार्टिसिपेट्स वगैरे असतील त्यांच्या टॅलेंट, स्किल्सला महत्त्व देऊन त्यांना आपण प्रमोट करण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे जे आपल्या कार्यक्रमामधले विजेते असतात त्यांना आम्ही कोणतंही प्रॉमिस देत नाही की आम्ही तुम्हाला पुढे शॉर्ट फिल्म, अल्बम, सॉन्गमध्ये काम देऊ, पण आम्ही बऱ्यापैकी त्यातले जे कोणी विजेते असतील किंवा इतर स्पर्धक असतील ज्यांच्यामध्ये की स्किल्स अँड टॅलेंट आहे त्यांना अल्बम, सॉन्ग्समध्ये सुद्धा प्रमोट वगैरे करतो. आणि अशाच पद्धतीने हा नवोदित कलाकारांसाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. तर मी सर्व कलाकारांना आवाहन करतो, विनंती करतो की आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं, आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. हा कार्यक्रम फक्त आमचा नसून आपल्या सर्वांचा आहे आणि आपल्या सर्वांना हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे. नक्कीच आपल्या सर्वांना हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे. खरं तर समाजातील विविध क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी विशेष असं प्रावीण्य मिळवलेलं आहे, विशेष असं त्यांचं कार्य आहे, अशा लोकांचा सन्मान म्हणून देखील हे त्यांना पुरस्कार देत असतात. यांच्या संस्थेचा हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य असा असतो आणि खरं जर बघितलं तर एक आपल्या संस्कृतीचं दर्शन या कार्यक्रमातून घडत असतं.